राष्ट्रवादीमध्ये सध्या रुपाली विरुद्ध रुपाली असा वाद शिगेला गेलाय। रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्या जुन्या वादावर नवी ठिणगी पडली आहे। त्याला सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे नवं कारण मिळाले। रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती। यातच माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर मारहाणीचे आरोप केले। यामागे रुपाली चाकणकर यांचा हात असल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। दरम्यान आरोप केल्याच्या काही वेळानंतर माधवी खंडाळकरांनी युटर्न घेत आरोप मागे घेतले। आणि तिची बहीण मावशी मैत्रीण कोण मला माहिती नाही आणि तिचा भाऊ तिचे सगळेजण इथे मला मारहाण करतात। माझ्या घरात घुसून त्यांनी मला मारहाण केलेली आहे। केवळ मी काल एक पोस्ट आणि माझं वैयक्तिक मत एक लोकशाही म्हणून मान्य केलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ सगळीकडे शेअर केला। रुपाली पाटीलनी केलेलं आहे हे सगळं, माझी अवस्था रुपाली पाटील हिने केलेली आहे आणि तिची बहीण प्रिया पाटील तिने त्या कुत्रीला बरोबर पाठवून हे सगळं कारस्थान केलेलं आहे। तुम्ही याची दखल घ्या। आज दिवसभरामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यात कुठलीही राजकीय घडामोडी नव्हती। मी रुपाली पाटील असू दे, प्रिया पाटील असू दे, आम्ही खूप लहानपणापासून एकत्र होतो। काही गैरसमजुतीमधून आणि काही गोष्टींमधनं हे वादविवाद वाढत चालले होते। गेले बरेच वर्ष एकमेकांना आम्ही तोंड सुद्धा दाखवत नव्हतो। अचानक या सगळ्यांमधनं काही ना काही असतात गैरसमज करणारे लोक आणि त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या असतात, त्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत। तर ते सगळे वाद आम्ही आता पर्सनली एक परिवार समजून मिटवत आहे। त्यामुळे प्लीज याचं कोणी कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये। दरम्यान रुपाली चाकणकरांनी माधवी खंडाळकरांना प्रवृत्त केल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। चाकणकरांनी सुरू केलेलं वॉर आपण संपवणार असल्याचं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय। यासोबतच राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देण्याची धमकीही ठोंबरेंनी दिली आहे। एक लक्षात घ्या, पुन्हा सांगते, ही घटना घडल्यानंतर तो व्हिडिओ आला, मी बीडमध्ये होते। तिची घटना काय होती की रुपाली पाटील आणि तिच्या भगिनी मावशी आत्या काका मामा आजी सगळे येऊन मला मारतात। मी इथे होते का? तर मी नव्हते। इथंच पहिल्यांदा त्यांचं खोटं पकडलं गेलं। चाकणकर खंडाळकराला सांगायला विसरले असतील की रुपाली पाटील ठोंबरे पुण्यात नाहीये, तू हे उद्या कर। त्याच्यामुळे तो डाव फसला। तो फसल्यानंतर तिच्या फॅमिलीतले म्हणजे मंदार खंडाळकर यांच्या फॅमिलीतले रणधीर हे सगळी फॅमिली आली आणि त्यांनी मी काल नसताना इथे दोन्ही परिवारांनी परस्पराच्या संमतीने कोणाचाही दबाव नसताना गुन्हा मागं घ्यायचं म्हणून ठरवलं। माझी बहीण गुन्हा मागं घेत नव्हती, कारण का माझ्या बहिणीला मयूर रणधीर आणि मनीष रणधीर यांनी अक्षरशः नको त्या जागेवर बुक्की मारून धक्काबुक्की केलेली आहे, लज्जा उत्पन्न केलेली आहे। पक्षाच्या महत्वाच्या पदावर बसून पक्षातल्या राज्य महिला आयोगात जर अशा पद्धतीने वागत असतील तर मी त्या पक्षाचा राजीनामा देतील हे वक्तव्य मी केलेलं आहे। पण मी अजून राजीनामा दिलेला नाहीये, हे लक्षात घ्या। मी राज्य महिला आयोगाचा आता राजीनामा मागते। जे राज्य महिला आयोगावर काम करू शकत नाही, जे प्रदेश अध्यक्ष असून सुद्धा महिलांना पद काढून घेत असेल त्यांचा राजीनामा मागते।